आपलं जे आहे ते परत मिळवण्यासाठी कोणकोणत्या थराला जाऊ शकतं. आज आपण एका अशाच कथेबद्दल बोलणार आहोत, जी एका अशक्य वाटणाऱ्या मिशनबद्दल आहे. ही कथा आहे बुद्धीची, धाडसाची आणि एका परफेक्ट फसवणुकीची. चला तर मग या अनोख्या जगात जाऊया. असं म्हणतात की प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. म्हणजे प्रत्येक कुलुपासाठी एक किल्ली बनवलेली असतेच. पण विचार करा, जर ती किल्ली सरळ मार्गाने मिळत नसेल तर? ह्या गोष्टीतली किल्ली काही साधीसुधी नाहीये, ती खूपच वेगळी आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा सत्य आणि कायदा दोन्ही गोष्टी तुमच्या बाजूने नसतात, तेव्हा काय करायचं? तेव्हा फक्त एकच मार्ग उरतो. एक असं खोटं जे सत्यापेक्षाही खरं वाटेल. आणि ह्याच एका खोट्यावर ही संपूर्ण योजना आधारलेली आहे. तर मग आव्हान नक्की आहे तरी काय? गोष्ट अशी आहे की रणजित नावाच्या एका ताकदवान गुंडाने बेकायदेशीरपणे दमयंती पॅलेस नावाची एक प्रचंड मोठी मालमत्ता हडप केली आहे. आता कायद्याच्या मार्गाने त्याच्याकडून ही जागा परत मिळवणं म्हणजे जवळजवळ अशक्य. पण ही लढाई फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी नाहीये. यामागे एक खूप मोठं भावनिक कारण आहे. नायकाने एक वचन दिलंय, जर त्याने तो पॅलेस परत मिळवला तर आणि तरच त्याला त्याचं प्रेम मिळेल. त्यामुळे हा फक्त एक डाव नाहीये, तर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जुगार आहे. आता बघा, एवढं मोठं आणि अशक्य आव्हान असेल तर तुम्हाला माणसं पण तशीच लागतात, जी नेहमीच्या नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करतील. आणि या मिशनची सुरुवात होते एका अशाच माणसाच्या शोधाने, जो कायदा पाळत नाही तर कायदा वाकवतो. आणि हा आहे तो मास्टरमाइंड पट्टाभी. एक विलक्षण हुशार, थोडासा विक्षिप्त पण कमालीचा आत्मविश्वासी माणूस. तो स्वतःबद्दल काय म्हणतो बघा, मी कायदा शिकलो नाही, मी कायद्याचे किडे चाटून आलोय. या एका वाक्यातूनच आपल्याला कळतं की तो या कामासाठी किती परफेक्ट आहे. पण पट्टाभी एकटा नाहीये. त्याने आपल्यासोबत तज्ज्ञांची एक जबरदस्त टीम जमवलीये. सी.बी. राव, बनावट कागदपत्रांचा बादशहा. श्रीमूर्ती, जे जगातला कोणत्याही सहीची नक्कल करू शकतात. एस.एन. शर्मा, जे पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे साक्षीदार उभे करू शकतात. आणि मथुरालाल, जे जन्मापासूनच खोटं बोलत आले आहेत. म्हणजे ही टीम काहीही करू शकते. आता या योजनेचा सगळ्यात धाडसी भाग कोणता असेल तर तो हा आहे. नायक आणि नायिकेला एक पूर्णपणे नवीन ओळख द्यायची. त्यांना जगासमोर मिस्टर अँड मिसेस रणजीत सिंग म्हणून उभं करायचं. का? कारण त्यांना हे सिद्ध करायचं आहे की तेच त्या पॅलेसचे खरे मालक आहेत. आणि ही ओळख काही फक्त नावापुरती नव्हती. त्यासाठी एक संपूर्ण बनावट इतिहास तयार केला गेला. इतकंच नाही तर खऱ्या रणजित आणि त्याच्या पत्नीप्रमाणेच या बनावट जोडप्याचंही एकमेकांना हाक मारण्याचं टोपण नाव हनी ठेवण्यात आलं, जेणेकरून सगळं काही खरं वाटावं. हे फक्त एक नाटक नव्हतं, हे एक खोटं आयुष्य जगण्यासारखं होतं. जोपर्यंत हे मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांची खरी ओळख विसरून जावी लागणार होती. एका खोट्या नात्यात, खोट्या नावाने जगायचं होतं. बरं, आता योजना तयार आहे, टीम तयार आहे, वेळ आली आहे ॲक्शनची. आता या कथेला खरं ठरवण्यासाठी खोट्या पुराव्यांचा डोंगर उभा करायला सुरुवात झाली. त्यांचा एकच नियम होता, पुरावा सापडत नाहीये का? हरकत नाही, तो तयार करा. त्यांची स्ट्रॅटेजी एकदम स्पष्ट होती, 4 टप्प्यांची. पहिलं, त्या पॅलेसमध्ये गुपचूप घुसून पाहणी करायची. दुसरं, आजूबाजूच्या परिसरात बनावट साक्षीदार तयार करायचे. तिसरं, या बनावट जोडप्याचे खोटे फोटो काढायचे. आणि चौथं, सगळ्यात धाडसी काम, सीसीटीव्ही फुटेजमध्येच फेरफार करायचा. आणि मग काय, त्यांनी खोट्याचा अक्षरशः डोंगर उभा केला. बनावट मॅरेज सर्टिफिकेट, रेशन कार्ड, पासपोर्ट, मालमत्तेवर दोघांचे फोटोशॉप केलेले फोटो, बनावट साक्षीदार. इतकंच नाही तर घरात बसून जेवण करत असल्याचा एक खोटा सीसीटीव्ही व्हिडिओसुद्धा तयार केला गेला. आता सगळी तयारी झाली होती. ही फसवणूक तिच्या शेवटच्या आणि सगळ्यात धोकादायक टप्प्यात पोहोचली होती. थेट कोर्टातली लढाई, जिथे एका बाजूला होतं कठोर सत्य आणि दुसऱ्या बाजूला होता खोट्या पुराव्यांचा एक प्रचंड मोठा डोंगर. कोर्टातली परिस्थिती खूपच विचित्र होती. खलनायकाकडे फक्त एकच पुरावा होता, पण तो 100% खरा होता, मालमत्तेची मूळ कागदपत्र. आणि त्याच्या विरोधात होती खोट्या पुराव्यांची एक अख्खी फौज. आता प्रश्न हा होता की एक सत्य 100 खोट्या गोष्टींवर मात करू शकेल का? आणि इथेच या योजनेचा खरा डाव समोर येतो. या टीमचा उद्देश पुरावे देऊन केस जिंकणं हा कधीच नव्हता. तो तर फक्त एक देखावा होता.
खरा उद्देश होता खलनायकाला इतकं भडकवणं की तो रागाच्या भरात स्वतःच आपला गुन्हा कबूल करेल. आणि सापळा यशस्वी झाला. आपल्या नायकांची फसवणूक उघड करण्याच्या नादात खलनायक रणजित भर कोर्टात ओढून बसला. तो म्हणाला की हो, त्यानेच जमीन बळकावली होती आणि हेच तर टीमला हवं होतं. या एका कबुली जबाबामुळे केसचं चित्र पूर्णपणे पालटलं. पण आता कोर्टाचा अंतिम निकाल काय होता आणि या धाडसी योजनेचे परिणाम काय झाले? निकाल खरंच धक्कादायक होता. एका बाजूला खलनायकाला मालमत्ता परत करण्याचे आदेश मिळाले, म्हणजे मिशन यशस्वी झालं. पण दुसरीकडे कोर्टाची फसवणूक केल्याबद्दल आणि खोटे पुरावे सादर केल्याबद्दल पट्टाभी आणि त्याच्या संपूर्ण टीमला दोषी ठरवण्यात आलं. आणि ही होती त्या विजयाची किंमत. ध्येय तर साध्य झालं, पण त्यासाठी वापरलेल्या चुकीच्या मार्गांची शिक्षा मिळाली. संपूर्ण टीमला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. जर ध्येय चांगलं असेल तर त्यासाठी वापरलेले मार्ग चुकीचे असले तरी चालतात का? एका अन्यायाचा बदला घेण्यासाठी दुसरा अन्याय करणं कितपत योग्य आहे? यावर नक्कीच विचार करायला हवा.